आदि शक्ति मुक्ता बाई की जय। पार्वती पति रूपेण शिवं प्राप्तुं तपस्या आचरति स्म तपसा किं न सिद्धेति। पार्वती माता शिवजींना प्राप्त करण्यासाठी तप करीत होत्या, तर तपानं काही नाही होत, तर तपाने सर्व काही होते। पार्वती माता शिवजींना प्राप्त करण्यासाठी तप करीत होत्या, मग त्या दररोजप्रमाणे असं तप करीत होत्या त्यांचं। तप करीत असता लय दिवस झाले, मग त्याला ब्रह्मदेव प्रगट झाले। ब्रह्मदेव म्हणतात, काय पाहिजे तुम्हाला? मग पार्वती माता म्हणतात, आम्हाला शिवजी हे कायमस्वरूपी पाहिजे। मग पार्वती माता ब्रह्मदेव म्हणते तथास्तु। मग अशा दररोज प्रमाणे पार्वती माता तप करीत राहत्या। मग एकदा एका नदीच्या काठावर तप करीत राहत्या। तप करता करता एका नदीकडून आवाज येतो, मुंचमाम मुंचमाम, मला सोड मला सोड। मग तेवढ्यात तिथं जाऊन बघत्या, पार्वती माता जातात बघत्या, तर एक मगर एका बाळाला अर्धी खाल्ली आणि अर्ध खाणार आहे। तर मग तो म्हणत आहे, मला सोड मुंचमाम मुंचमाम। पार्वती माता त्या मगरीला म्हणतात, ए मगरे, तू कहून खाताय त्याला? ती मगर म्हणती की बा मी तुमच्यासारखं काही असं दही भात हे भाजी पोळी येतं खाऊ नाही शकत, माझ्यासाठी येत का नाही? पार्वती माता म्हणते त्याला सोड। ती म्हणते मी नाही सोडणार। पार्वती माता म्हणते तुला काय पाहिजे? ती मगर म्हणती मला तुमचं सगळं पुण्य द्या। पार्वती मातेला वाटलं आता पुण्य दिल्यावर आपल्या शिवजी काही भेटणार नाही, मग आपलं सगळं पुण्य हे त्या मगरीला चाललं जाईल, पुन्हा करणं पण मग पार्वती मातेनं तरी पण हो म्हणालं आणि हातात पाणी घेतलं आणि तिला त्या मगरीला अर्पण केलं। ती मगर इतकी विशालशाली झाली की मग ती म्हणाली, पार्वती माता हे एवढं पुण्य नको मला, हे तुमचं तुम्ही वापस घ्या, पण एकदा दिलेलं ती काही वापस येऊ शकत नाही ना। मग ते एवढं बघून शिवजी त्यांच्यावरच प्राप्त झाले आणि शिवजी त्याला कायमस्वरूपी भेटले। आदि शक्ति मुक्ता बाई की जय।